गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. जय जय रामकृष्ण हरी. सर्वांना नमस्कार करतो आणि आजचा जो अभंग आहे, अभंग क्रमांक 25, त्या अभंगाच्या अभ्यासाला सुरुवात करतो. अभंग खूप सुंदर आहे. रेडिओवर तो गायला पण जातो आणि असा एक पॉप्युलर अभंग असा आपण विचार करूया. गायनाच्या दृष्टीने, चालीच्या दृष्टीने आणि अभ्यासाच्या दृष्टीने, तिन्ही दृष्टींनी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असलेला असा अभंग. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदासी, ते जीवजंतुसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. असा एक सरळ अर्थ आहे की जाणीव नेणीव भगवंती नाही हा शास्त्र विचारांचा विभाग आहे. की जाणीव म्हणजे काय, नेणीव म्हणजे काय, हे विचार आपल्याला करून घ्यावे लागतील. जाणीव म्हणजे आपण एक सर्वसामान्य अर्थ म्हणतो, कळणे. नेणीव म्हणजे मला कळत नाही. आता या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या भगवंताच्या ठिकाणी नाहीत आणि भगवंत ब्रह्मस्वरूप असल्यामुळे ब्रह्माच्या ठिकाणी नाहीत, म्हणून भगवंताच्याही ठिकाणी नाहीत, अशी एक सांगणी आपल्या पुढे येणार आहे. आणि त्या म्हणूया चरणातनं आपल्या आनंदापर्यंत जाण्याची एक व्यवस्था सुंदर आपल्या पुढे तयार होणार आहे. नंतर असं दुसरा चरण आहे, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही. आता कळीकाळ या शब्दाचा अर्थ यमदेवाचा तिथे उल्लेख आहे, पण यमदेव हा पापाला, म्हणजे आपण जी पापं करतो त्या पापाचं म्हणूया शासन, म्हणजे त्या पापाचं जे काय फळ आहे ते देण्याची व्यवस्था यमदेवाकडे असते. पण मी जर नामस्मरण करणारा असेल तर पाप नावाची गोष्टच सिद्ध होत नाही नामस्मरण करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये, अशी एक भूमिका तिथे मांडतायत. नंतर पुढे असं म्हणतायत की ते जीवजंतूशी केवी कळे, म्हणजे ते जे काय प्रमाण आहे तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, नामाचं जे काय चिंतन आहे ते सुद्धा अचिंत्यच आहे, अकृत्रिम आहे. तर त्याला प्रमाण देण्याचा विचार जेव्हा येतो तेव्हा जसं ब्रह्मस्वरूपाला प्रमाण देता येत नाही, ते प्रमाणा वो नेदी असं जे ज्ञानदेवांनी म्हटलंय, प्रमाणाला वो देत नाही, त्याप्रमाणे तेवढंच आणि तितकंच नाम अकृत्रिम आहे, ही भूमिका आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. मग नामाचं फळ काय, तर नामाचं फळ हेच की सर्वत्र वैकुंठ भाव आपल्या अंतःकरणात तयार होतो आणि तो वैकुंठ भाव तयार झाला की आपल्या अभ्यासाची इतिश्री झालेली असते. म्हणून इथे नामाबद्दल काही बोलू शकत नाही, जीवजंतू बोलू शकत नाही, मग मी काय बोलावं त्याच्याविषयी, अशी भूमिका तयार होते. मग आपल्याला एकच उरतं की वैकुंठमय जीवन मला जगायचं असेल तर मला नाम घेण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून पहिल्या अभंगाची जी काय ओळ आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, ती आत्ता या 25व्या अभंगाच्या निमित्ताने सुद्धा पुढे कंटिन्यू आहे. ही भूमिका आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. म्हणजे ज्ञानदेवांचं सांगणं जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला तो जो एक धागा धरतात, ते अभ्यासाचा एक धागा आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, तो धागा मात्र ते कुठल्याही अभंगामध्ये सोडत नाहीयेत. प्रत्येक वेळी तो धागा त्यांनी प्रत्येक अभंगामध्ये हरिपाठ म्हणजे हरिनाम घ्या अशी भूमिका आपल्या पुढे मांडलेली आहे. आणि ती भूमिका आपण आपल्या अंतःकरणात विनासायास चालवायची आहे. म्हणजे त्याच्याबद्दल कुठेही म्हणूया त्या प्रमाणांबद्दल, म्हणजे ज्ञानदेव काय म्हणतात त्याच्याबद्दल कुठेही शंका घ्यायची नाही. श्री गुरु काय म्हणतात, संत काय म्हणतात, ह्याचा विचार आपण केला की आपल्याला शंका घ्यायला अजिबात स्थान उरत नाही. आणि असं अस्सल साधन, म्हणजे काय म्हणूया, कुठेही त्याच्यामध्ये खोट नसलेलं साधन जे काय संत आपल्याला देतात, नामस्मरण नावाचं, ते साधन मला करण्याची एक सुंदर व्यवस्था या अभंगाच्या निमित्ताने आपल्याला तयार करता येऊ शकते. मग आता पहिल्या चरणाचा विचार करायची वेळ येते तेव्हा जाणीव नेणीव भगवंती नाही, हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा, म्हणजे हरि उच्चारणाने मोक्ष सिद्ध होतो, अशी एक भूमिका आपल्या पुढे एक तयार होते. दुसरी बाजू त्यातली, आणि जाणीव नेणीव भगवंती नाही. आता इथे पहिल्यांदा जाणीव का म्हणलं, नंतर नेणीव का म्हणलं, तर ते चालीसाठी म्हणलंय असं नाहीये. प्रथम नेहमी एक उच्च सिद्धांत सांगावा लागतो, कारण जाणणेपणा हा आपल्या आयुष्याचा एक गुणधर्म आहे. जाणणेपणा हा जीवाचा गुणधर्म आहे. मग तो जाणणेपणा हा श्रेष्ठतेचा विचार आहे.
आणि नेणीव जिथे असते तिथे मात्र आपण नेणीव आपली कधीही व्यक्त करत नाही. म्हणून इथे मुख्य सिद्धांत जो आहे तो जाणीव. तर ती जाणीव सुद्धा भगवंताच्या ठिकाणी नाही आणि नेणीव तर नाहीच नाही, असं भगवंती नाही असं जे काय म्हणणं जे आहे, त्यावेळी जाणीव आणि नेणीव या दोन काय आहेत हे वृत्तीचे विभाग आहेत. असा जेव्हा विचार आपल्याला करायची वेळ येते तेव्हा मात्र थोडासा ज्ञानलक्षणेकडची भूमिका जी आहे ती आपल्याला समजून घ्यावी लागते. आता वृत्ती म्हणजे काय, आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, नंतर अहंकार वृत्ती, अशा 4 वृत्ती आपल्या अंतःकरणाच्या आपल्या पुढे येतात. आता मनोवृत्ती म्हणजे जे संकल्प विकल्प करतं अंतःकरण त्याला मनोवृत्ती म्हणतात. त्याच अंतःकरणाने संकल्प विकल्प केला की त्याला मनोवृत्ती म्हणतात. मग म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची जावे, संकल्प विकल्प हे स्वरूपाकडेच नेले पाहिजेत. या भूमिका आपल्याला सहज समजून घेण्याची व्यवस्था तयार करता येते. बुद्धीने सतत निर्णय काय करायचा आहे, त्या आनंदाशी एकरूप व्हायचा आहे. म्हणजे मला त्या हरी नामाचा गजर करायचा आहे अंतःकरणात, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्या बुद्धीने त्या नामस्मरणाचं चिंतन करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, समजून उमजून केलेलं जे नामस्मरणाचं चिंतन आहे ते काय आहे, ते जाणीवेतलं चिंतन आहे. अशा पद्धतीने विचार करत करत हळूहळू मी ती जाणीव अंतःकरणात ठेवत ठेवत एक वेळ अशी येते की ते जाणीव विरहित नाम माझ्या अंतःकरणामध्ये सुरू राहतं आणि इथपर्यंत सहजतेपर्यंत जेव्हा विचार तयार होतो तेव्हा जाणीव नेणीव भगवंती नाही अशी भूमिका आपल्या पुढे एक तयार करता येऊ शकते. म्हणजे इथे काय आहे, बुद्धिवृत्तीचा तो विचार आहे, चित्तवृत्तीमध्ये मी ते नामस्मरण धारण करायचं आहे. अशा पद्धतीने अहंकार नावाची गोष्ट माझ्या अंतःकरणातनं दूरच राहते. अभ्यास करायचा जेव्हा विचार करायची वेळ जेव्हा येते तेव्हा वृत्तीच्या स्तरावर होणाऱ्या आनंदाच्या अनुभवाला जाणीवेचा दर्जा देतात. की मला आनंद झाला, वास्तवात आनंद होतो, त्यावेळी मात्र तिथे आनंद होताना प्रत्यक्ष तो आनंद मला होताना कळला अशी भूमिका मांडता येत नाही. पण होतं काय की मी म्हणतो त्या म्हणजे त्या आनंदाचा खऱ्या लाभ घेतल्यानंतर मी जेव्हा पुन्हा माझ्या अंतःकरणावर भानावर येतो तेव्हा मी म्हणतो की नाही, मी काहीची बाही झालो. तुकाराम महाराजही म्हणले, पण ते कसं म्हणले, एकदाच म्हणले. आम्ही काय करतो, त्याचं पूजन करतो. नाही, मला कळालं मला कळालं. पण ज्ञानदेव काय म्हणतात, अरे जाणीवेच्या स्तरावर जे तुला कळालेलं आहे ना ते प्रत्यक्षात कळालेलं नाही, अशी एक भूमिका आपल्या पुढे मांडतात. म्हणून इथे काय आहे, 2 पद्धतीने या भगवंताबद्दल बोलता येतं. भगवंत आणि ब्रह्म दोन्ही वेगळे नाही. ब्रह्माच्या ठिकाणी जाणीव नाही, त्याचं कारण आहे ब्रह्माच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती नाही, हे मान्य. पण त्याच भगवंताचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा भगवंत सुद्धा कसा आहे, भगवंत सुद्धा ब्रह्मस्वरूपा इतकाच, म्हणजेच ब्रह्मस्वरूपच आहे अशी एक भूमिका आपल्या अंतःकरणामध्ये तयार होते. म्हणून इथे मी काही भगवंताबद्दल जाणत नाही अशी जेव्हा संशय भावना आपल्या अंतःकरणात तयार होते, मी ब्रह्म जाणत नाही, मी भगवंत जाणत नाही, आमचा भगवंतावर विश्वास नाही, असेही म्हणणारे काही लोक आहेत. पण ही सगळी बोलणी जी आहेत ही अज्ञानातली आहे. नेणीव शब्दामध्ये अज्ञान नावाची गोष्ट दिसते. पण इथे जेव्हा विचार करायचा आहे या अभंगाचा तेव्हा तो जाणीव नेणीव भगवंती नाही, ब्रह्मस्वरूपाप्रमाणेच हे दोन्हीही पक्ष, जाणीवेचा पक्ष आणि नेणीवेचा पक्ष, दोन्हीही पक्ष हे हरीच्या ठिकाणी नाहीत एवढा विचार करायचा आहे. म्हणजे हरिनाम हे ब्रह्मस्वरूपा इतकंच श्रेष्ठ आहे ही भूमिका आपल्याला श्री ज्ञानदेवांना आपल्या अंतःकरणामध्ये ठसवायची आहे. आणि त्या निमित्ताने आपण आपलं नामस्मरण हे खूप गूढ किंवा गाढक तयार करू शकतो, म्हणजे थिक तयार करू शकतो, ही भूमिका आहे. मग आता नेणिवेचा परिणाम काय आहे, मी भगवंत जाणत नाही, त्यावेळी नेणिवेचा परिणाम आहे मी करता अशी भूमिका तयार होते. नेणिवेतनं काय मिळतं, मी करता होतो, मी भोगता होतो, शरीर सत्य वाटतं आणि त्यातून काय होऊन जातं, मला सुख आणि दुःखाचा अनुभव येतो. मुख्य विचार काय आहे, नेणिवेमध्ये सुखदुःखाचा अनुभव आहे. आणि मग जाणीवेमध्ये काय आहे, जाणीवेमध्ये सत्वगुणाचा विचार आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, मग सत्वगुणातनं त्या हरिभक्तीचा विचार येतो, हरिनामाचा विचार येतो. मग हरी रूप होण्यासाठी आपल्याला हरिनाम घेतलं पाहिजे प्रयत्नपूर्वक, अशी एक साधकाच्या अंतःकरणामध्ये भूमिका तयार होते. आणि मग हरी आपण वृत्तीच्या स्तरावर समजून घ्यायचा प्रयत्न करतो, म्हणजे शब्दाच्या स्तरावर. मग वृत्ती म्हणजे काय, पुन्हा आपण तो विचार केला की अंतःकरणामध्ये बदल झाला, म्हणजे कळण्यासाठी मग
संकल्प विकल्पात्मक बदल झाला की त्याला मन म्हणायचं. म्हणजे अंतःकरणातील ज्ञानाचा बदल करून देणाऱ्या परिणामास वृत्ती असं म्हणतात. म्हणजे मनोवृत्तीने कळण्याची भूमिका आपल्याला तयार करायचा विचार करता येतो. बुद्धिवृत्तीने निर्णय घेण्याचा आहे. चित्तवृत्तीमध्ये अवधारण करायचं आहे आपल्याला एखाद्या गोष्टीचं, म्हणजे नामाचं अवधारण करायचं आहे, भगवंताचं अवधारण करायचं आहे. अशा पद्धतीने ही जाणीव आणि नेणीव ही भूमिका मांडलेली आहे. आणि मग नेणिवेचा संबंध कशाशी आहे असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा नेणिवेचा संबंध अज्ञानाशी आहे, नेणिवेचा संबंध विपरीत ज्ञानाशी आहे. आणि जिथे जिथे विपरीत ज्ञान असतं तिथे तिथे मात्र सुखदुःखाचा अनुभव असतो. आणि माझी वृत्ती तर सतत काय आहे, त्या सुखदुःखातनं बाहेर पडली पाहिजे. आता त्या सुखदुःखातनं जर का बाहेर पडली पाहिजे तर मग जाणीवपूर्वक परमार्थ केला पाहिजे, म्हणजे जाणीवपूर्वक नाम घेतलं पाहिजे. आता जाणीवपूर्वक नाम घेतलं तर काय होऊन जातं, मी त्या जाणीवेतनं दूर होण्याची व्यवस्था ही ती ईश्वर करतो, म्हणजेच तो विठ्ठल करतो. म्हणून इथे काय आहे, मी हरी जाणला अशी जेव्हा भूमिका मांडायची वेळ तयार येते तेव्हा ते ज्ञान वृत्तीरहित झाले पाहिजे. आता जाणीव नेणीव भगवंती नाही, हरीला जाणलं, हरीला मी काय केलं, शब्दांच्या स्तरावर जाणलं, मग मी हरीचं नाम घेतलं आणि मला काय झाला, हरीचा अनुभव आला, म्हणजे हरी आनंदरूप आहे हे मला कळालं. अशी जेव्हा भूमिका मांडली जाते तेव्हा ते कळणं वृत्तीच्या स्तरावरचं कळणं आहे. आता ते कळण्यालाही सहजता आली पाहिजे. म्हणजेच काय झालं पाहिजे, राम करे हमारा जप हम बैठे आराम, म्हणजे ते नाम वृत्ती विरहित झालं पाहिजे. तिथे मी घेतो नाम ही भूमिका माझ्या अंतःकरणातली निघून गेली पाहिजे. ती ज्या दिवशी जाईल त्यावेळी राम करे हमारा जप हम बैठे आराम. म्हणून खरा हरी कसा आहे, तर वृत्ती विरहित आहे. मग वृत्ती विरहित असेल तर मी नाम घेतो या जाणीवेतनंही माझी सुटका झाली पाहिजे. आणि ती सुटका झाली की मग काय आहे, त्या जाणीवेला सहजता आली अशी एक भूमिका आपल्या अंतःकरणात तयार होते. आणि मग तिथं जे काय अंतःकरण वृत्ती जी असते ना, तिथं जे काय फळ मिळालेलं असतं ना, त्याला म्हणायचं जाणीव नेणीव भगवंती नाही. आपल्याला लक्षात घ्या, ज्ञानदेवांनी अज्ञानाचंही खंडन केलंय, ज्ञानाचंही खंडन केलंय. पण ज्ञानाचं खंडन आहे म्हणजे आत्मज्ञानाचं खंडन आहे असं नाहीये, तर ते वृत्तीच्या स्तरावर असलेल्या आत्मज्ञानाचं खंडन आहे. मी आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती जेव्हा मला वृत्तीच्या स्तरावर जेव्हा ज्ञान होतं, अपरोक्ष ज्ञान, तेव्हा ते ज्ञान वृत्तीच्या स्तरावर आहे, म्हणजे तिथे द्वैत आहे. मी नाम घेतो या भूमिकेमध्ये द्वैत आहे. आता ते द्वैत गेलं पाहिजे. आणि ते द्वैत कसं जाईल, तर ते हरिनामाच्या सहजतेमध्ये जाईल. म्हणजे मग हरिनामाच्या सहजतेमध्ये मग नाम कोण घेतो अशी भूमिका तयार होते. मी तर नाम घेत नाही, मी नाम घेत नाही, तर मग आपल्याला म्हणावं लागतं की हरी ते नाम घेतो अशी भूमिका आपल्या पुढे तयार होते. पण वास्तवात ते नाम सहजतेतनं स्फुरत असतं. हा त्यातला एक विचार आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. म्हणून जेवढी मी करता भोगता नेणिवेतली वृत्ती म्हणूया आपल्या परमार्थ बंधनास कारण आहे, तेवढीच मी ब्रह्मवृत्ती म्हणजे ती ब्रह्मवृत्ती नामाच्या निमित्ताने मी हरीला जाणलं, ही वृत्ती सुद्धा तेवढीच घातक आहे. त्या वृत्तीला सुद्धा सहजता आली पाहिजे. काही वेळा त्या वृत्तीचा शास्त्रामध्ये विचार येतो, तो अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम म्हणून अशी भूमिका मांडली जाते. आत्ता तो विचार आपल्याला करायचा नाहीये. पण लक्षात ठेवा, जिथे जिथे द्वैत आहे तिथे तिथे अविद्या आहे, आणि जिथे जिथे सहजता आहे तिथे तिथे अद्वैत विचार आहे. असे विचार जेव्हा आपल्या अंतःकरणाला करण्याची एक आपण व्यवस्था तयार करतो तेव्हा मात्र आपल्या अभ्यासाची एक सूक्ष्म स्थिती आपल्याला तयार करता येते. मग त्या ठिकाणी आपल्याला श्री ज्ञानदेवांच्या ओव्या इथे खूप सुंदर आहेत. त्या श्री बाबाजी महाराज पंडितांनी तिथे एक त्या ओव्या कोट केलेल्या आहेत, त्या आपण सुद्धा चिंतन करू शकतो. तैसे नेणणे जे गेले, आता काय झालं, मी हरिनाम घ्यायला लागलो त्यामुळे नेणणे जे गेले. आता जे मी जाणत नाही असं म्हणत होतो ते हरिनामामुळे मला जाणता यायला लागलं. अरे हरीच सर्वत्र भरलेला आहे, हरीच सर्वांच्या रूपामध्ये आहे, अस्तित्व सर्वत्र हरीचंच आहे. पण ते काय आहे, नेणणे गेले म्हणजे जगत सत्यत्व विचार जो आहे तो हरिनामाने गेला, त्याने जाणणेही नेले. पण ते हरिनाम कसं आहे, ते जाणणेपणाही दूर करतं. मी जाणलं या भूमिकेतनं पुढची जी भूमिका आहे सहजतेची, ती भूमिका सुद्धा मला कळाली पाहिजे. पण ते काय आहे, त्यासाठी वेगळं काही करायचं नाहीये.
तेच नामस्मरण मी सतत पुढे चालू ठेवायचं आहे आणि तेच नामस्मरण मला त्या जाणीवेतनंही बाजूला करतं. मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची. मग तिथे काय जे उरलं ना ते निष्क्रिय उरलं. खरं निष्क्रिय उरले हे म्हणणंही बोलणं तिथे खपत नाही त्या हरीच्या ठिकाणी, हरिनामाच्या ठिकाणी. पण काहीतरी बोललं पाहिजे ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे, एका हद्दीची परिसीमा जी आहे समजून सांगण्याची ती ज्ञानदेव व्यक्त करता आहेत. मग निष्क्रिय उरले ते चिन्मात्रची. म्हणजे काय आहे, ते चिन्मात्र रूपाने आपल्या अंतःकरणात उरतं. म्हणजे काय, मी हरिनाम घेतो या भूमिकेतनं पहिल्यांदा उरलेलं असतं आणि नंतर हरिनाम घेतो या पद्धतीने ते चिन्मात्र पद्धतीने उरतं. म्हणजे ते सहजावस्थेत नाम गेलेलं असतं. अशी एक भूमिका तिथं आहे. तैसे आपले नेणणे फेडीचे का जाणणे. आता नेणणे जे आहे म्हणून त्याला ते जर का बाजूला करायचं असेल तर जाणण्याची व्यवहार करावा लागेल. पण मुख्य विचार काय आहे, तेही गिळून असणे ऐसी जे जसा. नामस्मरणातनं काय होतं की त्या हरिनाम घेण्याला हळूहळू इतकी सहजता येऊन जाते की शेवटी मी नाम घेतो ही भूमिकाच तिथे निघून जाते. मग तेही गिळून असणे ऐसी जे दशा. असं नाम आपल्या अंतःकरणामध्ये सिद्ध होतं. आणि शेवटी मात्र श्री ज्ञानदेव म्हणतात ऐक्याचे एकपण सरे. म्हणजे मी नामरूप झालो, मी विठ्ठल रूप झालो, हे ऐक्य सिद्ध झालं. त्या ऐक्याचं एकपणही काय झालं पाहिजे, सरलं पाहिजे. जेथा आनंद कणही विरे. म्हणजे आनंदालाही तिथे सहजता येते. काहीच नुरोनी नुरे जे काही जा काही गा. म्हणजे आता काहीच न नुरोनी म्हणजे काहीच न उरता उरलेलं, नुरोनी नुरे. म्हणजे असं लक्षात घ्या की तिथं जे काय असतं ना ते नाम असतं. तेच ब्रह्मतत्व आहे, तेच हरितत्व आहे. आणि ते कसं आहे तर ते जाणीव नेणीव विरहित आहे. म्हणून काय आहे, मोक्षरूप व्हायचं असेल तर जाणीव नेणीव विरहित व्हायला पाहिजे. कारण भगवंती जाणीव नेणीव नाही, म्हणजे स्वरूपाच्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही तेवढीच आणि तितकीच त्या म्हणूया नामाच्या ठिकाणी नाही. मग ते कसं साध्य होईल, उच्चारणी पाही मोक्ष सदा. म्हणून इथे काय आहे, आपण एकच केवळ नामाचा उच्चार करायचा आहे आणि नामाचा उच्चार केला की मी माझ्या स्वरूपाला जाऊन मिळण्याची सहज व्यवस्था आहे. बस एवढं काम आपल्याला करायचंय. पुढे आणखीन त्याचं चिंतन आपल्याला अनेक पद्धतीने मांडता येतं, करता येतं. मग आता मूळची जी ब्रह्मरूप स्थिती आहे तिथे शरीर नाही. शरीर आलं की मग काय आहे, तिथे मन बुद्धी चित्त अहंकार आहे. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जाणीव नेणीव नाही. मग ही काय आहे, ही निर्विकल्प अवस्था आहे. ही ब्रह्मस्वरूप एकमेव अद्वितीय, त्याच्याशी मी एकरूप होऊन जाणं, ही निर्विकल्पाची अवस्था आहे. पण ही निर्विकल्प समाधी ही मला नामाने मिळते. आपल्याला तो लक्षात विचार घ्यायचा आहे. ही नामाने, श्री हरिनामाने सहज साधते हे सांगणं आहे. या जाणीव नेणीव भगवंती नाही. कारण उच्चारणी पाही मोक्ष सदामध्ये काय आहे की नामाचा उच्चार करा, अशी निर्विकल्प जाणीव नेणीव रहित, म्हणजे जाणीव नाही नेणीवही नाही अशी जी काय विचारधारा आहे ती विचारधारा म्हणजे ती अस्सल ज्ञानाची ज्ञानरूप स्थिती ही आपल्याला भगवंताच्या नामाच्या निमित्ताने आपल्याला अनुभवाला येते. म्हणून जितकं ब्रह्म निर्विकल्प आहे तेवढा सगुण हरी सुद्धा निर्विकल्प आहे. हा या भूमिकेचा विचार आहे. नाही तर नेहमी काय होऊन जातं, ते ब्रह्मस्वरूप जाणलं पाहिजे, मग ब्रह्मस्वरूप जाणलं पाहिजे, अरे हरीला जाणलं की ब्रह्माला जाणलं, अशी एक भूमिका आपल्या अंतःकरणात पक्की असेल तर हरी आणि ब्रह्म हे दोन विचार वेगळे नाहीत. तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू एकू गोविंदू रे, असे ते विचार आहेत. म्हणून विचार साधनेत जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा अज्ञानाची निवृत्ती करून आत्मस्वरूपाची प्राप्ती म्हणजे ब्राह्मी स्थिती आपल्याला गोळा करावी लागते. म्हणजे अज्ञानाची निवृत्ती करून हा एवढा विचार करायची वेळ जेव्हा येते किंवा योग साधनेचा विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र या स्वरूपानुसंधानामध्ये आपल्याला खूप काही कष्ट आहे. पण ते कष्टच जर कमी करायचे असतील तर एवढा विचार आपल्याला करायची गरज नाही. थोड्याशा विचारामध्ये म्हणजे हरिनामाच्या विचारामध्ये आपल्याला ही हरिसमाधी म्हणजेच ब्रह्मसमाधी ही आपल्याला जाणीवपूर्वक तयार करता येते. आणि त्या जाणीवपूर्वक तयार करून मग त्या जाणीवेलाही सहजता येते. म्हणजे हरिनामाने ही जर का ब्रह्मस्थितीत म्हणजे स्वरूपानुसंधानाचा एक मार्ग जर का आपल्या पुढे तयार होत असेल तर एवढा सोपा मार्ग आपल्याला हाताळायला काय हरकत आहे. म्हणून श्री ज्ञानदेव म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि मग पुन्हा तुकाराम महाराज काय म्हणतात
निराभिमान निरवधी त्या नाव अखंड समाधी. आता निराभिमान निरवयव स्थिती जर का मला आणायची असेल तर ती हरिनामाने केवळ साधता येते. मग हरिनामाने जर शक्य असेल तर हरिनाम घ्यायला मला काय हरकत आहे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणून आता त्याचा एक विचार पुढे मांडलाय श्री बाबाजी महाराजांनी की योग समाधीमध्ये जी काय आपल्याला समाधी मिळते ती कशी आहे तर एकदेशी आहे, मर्यादित आहे. आता ती जेव्हा त्या योग समाधीतनं व्युत्थान होतं, मग व्युत्थान झाल्यावर पुढे काय. आपल्याला जेव्हा विचार करायची वेळ जेव्हा येते तेव्हा व्युत्थान झाल्यावर आपल्याला पुन्हा द्वैताचा अनुभव तिथे येतो. पण हरिनाम मात्र काय आहे, हरिनामामध्ये भक्त हरिनामाचाच व्यवहार करतो. आणि हरिनामाचा व्यवहार केला तर तो व्यवहार करून सुद्धा तो आकर्ता राहतो. मग हरिनामातला प्रत्येक व्यवहार जर का करून आकर्ता राहणारा असेल तर तो निर्विकल्पातला व्यवहार होतो. आणि निर्विकल्पातला व्यवहार झाल्यामुळे भक्त कायम हरी व्यवहार करत आहे अशा अंतःकरण वृत्तीने जर का तो व्यवहार करत असेल तर त्या प्रत्येक व्यवहारापासून हा वेगळा राहतो, म्हणजे आकर्ता होतो. म्हणजे हरिनाम घेत घेत केलेला व्यवहार भक्ताचा हा अखंड निर्विकल्प अवस्थेतला असतो, अखंड निर्विकल्प सुखातला असतो. मग तिथून व्युत्थानाचा विषय कसा आता तयार होणार. अहो, हरिनामामध्ये व्युत्थान नावाची गोष्टच नाही. अखंड सर्व प्रपंच देवाचा आहे, त्यामुळे अखंड ज्ञानसमाधीचा तिथे विचार आहे. समर्थही तसंच म्हणतात, सकल करणे जगदीशाचे आणि पुन्हा कवित्वेची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. असं का म्हणताय त्याचं कारण आहे तो हरिसमाधीचा विचार आहे, तो रामसमाधीचा विचार आहे. सकल केले जगदीश्वरे अनुक्रमे. मग जगदीश्वरे जर का अनुक्रमे केलं असेल तर त्या जगदीश्वराचं नाव राम आहे, त्याच जगदीश्वराचं नाव विठ्ठल आहे. मग या दोघांच्याही नामाचा आधार घ्या आणि आधार घेऊन आनंदाशी एकरूप व्हा, अशी एक भूमिका आपल्या पुढे सहज तयार करता येते. असा हा जाणीव नेणीव विरहित असलेला भगवंत हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा, म्हणजे हरि उच्चारण करणं हरिनामाच्या उच्चारणाने सहज मिळतो, ही भूमिका इथे आपल्याला मांडली. काही जण आक्षेप घेतात. या आक्षेपाचा विचार आपल्याला करायचा आहे की ब्रह्म मात्र असं त्याची असे या स्वरूपातलं आहे. मग भगवंताच्या अवताराचं काय बोलणं करता तुम्ही, अशी एक भूमिका आपल्या पुढे मांडतात. अहो, भगवंताचा जो अवतार आहे ना तो उपाधी रहितच आहे. भगवंत काय आहे, लीलेने जन्म घेतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, संतांच्या विभूती कशासाठी आहे, त्या जगाच्या कल्याणासाठी आहे. मग भगवंताची विभूती ही आपल्या पुढे काय येते तर आपल्या कल्याणासाठी येते. हा त्यातला भाग आहे की आपण जर का गुलाबराव महाराजांचा विचार केला तर ते काय म्हणतात, भक्ताच्या प्रेमाकारणे ब्रह्मालाही रूप धरणे. भक्ताचं प्रेम आहे म्हणून ब्रह्माला या पृथ्वी तलावर यावं लागतं. कशाच्या स्वरूपात यायचं, एकमेव अद्वितीय रूपात तो आहेच आहे. मग आता त्याला जर का लोकांना कळावं या रूपात यायचं असेल तर ब्रह्म सगुण साकार होऊन येतं. म्हणून तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तू एकू गोविंदू रे. म्हणजे इथे भेद नावाची गोष्टच नाही. माझा जन्म जो आहे ना तो कर्मविग्रहात नाही. या सगळा देवदेवतांचा जो जन्म आहे ना, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश की जे माझ्या पुढे श्री गुरु रूपात येऊ शकतात, या देवदेवतांचा जन्म कर्मविग्रहातला नाहीये. ते माझ्या कल्याणासाठी जन्म घेतात. म्हणून तिथे श्री तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही उपाधी वेगळे सदा निर्विकार. म्हणजे तुम्ही काय आहे उपाधीत येऊन सुद्धा विठ्ठल महाराज तुम्ही सतत निर्विकार आहात. संसार तुम्हास कहीच नाही. मग आता संसार त्यांना नाही म्हणून इथे काय आहे, या न्यायाने आपल्याला लक्षात घ्यायची वेळ आली तर जीवाचा जन्म हा कर्मविग्रहातनं आहे. मग देवाचा जो अवतरण आहे, अवतार घेणं आहे, ते लीला विग्रहात आहे. म्हणून अवतार होऊन सुद्धा ब्रह्मस्वरूपतेचा भंग नाही, ब्रह्मस्वरूपामध्ये काहीही घडत नाही. असं जे काय हरीचं येणं जे आहे ते हरी म्हणजे तो हरी म्हणजे तो विठ्ठल आणि त्याचं नाम हे दोघंही काय आहेत, एकरूप आहेत. मुखी नाम हाती मोक्ष, या न्यायाने ते एकरूप आहेत. मग असं जर असेल तर हरीचं नामस्मरण म्हणजे ब्रह्माचं स्मरण, अशी भूमिका आपल्या अंतःकरणात तयार करून आपण आपल्या अभ्यासाचा विचार पुढे नेऊ शकतो. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही, अशी जाणीव नेणीव विरहित अवस्था आपल्या अंतःकरणात तयार करायची असेल तर आपल्याला नामस्मरणच फक्त चालवायचं आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. त्या एका नामस्मरणाच्या जीवावर आपण आपली
अभ्यासाची पूर्ण गती तयार करू शकतो आणि थोडासा आत्मविचार, तोच हरी कसा आहे, सगुण आहे, तोच ईश्वररूप आहे आणि तोच आत्मरूप आहे, म्हणजे आनंदरूप मी सहज होण्याची व्यवस्था तयार करू शकतो, असा या पहिल्या चरणाचा विचार आहे. मग दुसरा चरण मला काय म्हणतो, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीग नाही. आता जिथे नामाचा महिमा म्हणजे नामस्मरण चालू आहे, नारायण हरी उच्चार नामाचा, असा सतत हरिनामाचा गजर जिथे चालू आहे, तिथे कळी काळाला म्हणजे पुन्हा यमदेवाला काय आहे, प्रवेशच नाही, नो एंट्री. आपल्याला रस्त्यावर लिहिलेलं असतं ना, नो एंट्री, आणि तिथं जर एंट्री केली तर काय होऊन जातं, एंट्री केली तर दंड भरावा लागतो. तसं काही यमदेवाचं आहे. ज्यावेळी तो हरिनाम घेणारा, आपण म्हणूया की तो हरिनाम घेणारी व्यक्ती, तिचं देहावसान झालं, तर तिथे लगेच काय आहे, त्याचा शेवटचा जो श्वास आहे तो हरिनामात गेलेला आहे. तिथे लगेचच विष्णुदूत येतात आणि यमदेवाला सांगतात, हे तुझं काही नाही, हे कुठं आहे, हे वैकुंठाची भूमिका असलेलं काय म्हणूया व्यक्तिमत्व आहे, याला आम्ही नेणार त्या म्हणूया रस्त्याला, म्हणजे त्या माणसाच्या रस्त्याला, नाम घेणाऱ्या माणसाच्या रस्त्याला सुद्धा हा यमदेव काही नादी लागत नाही. यमदेवाला कायम तिथे नो एंट्रीच आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, यमदेव महाराज काय करतात, ते केवळ पापाचं फळ देतात. लक्षात घ्या, नरक विचार जो आहे ना, तो पापाचं फळ मिळण्याविषयी असलेला विचार आहे. पण नामधारकाला पापविचार शिबतच नाही, कारण जिथे नामस्मरण अखंड चालू आहे, तिथे या जगाचा व्यवहारच शांत झालेला आहे. तिथे या जगाचा व्यवहार मी करतो ही भूमिकाच तिथे नष्ट झालेली आहे. मग तिथे पाप काय करणार, म्हणजे पाप कुठून येणार, ही भूमिका आहे. म्हणून तिथे दुष्कृत्याचा, पापाचा हा कुठलाही विचार नाही. म्हणून तेथे कळीकाळाचा रीग नाही. कळीकाळ शब्द हा पापाचा विचार आपल्या पुढे मांडतो. आणि मग पुन्हा आपण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणताना पापाचे कळप पळती पुढे, म्हणजे संचित सुद्धा पळून जातं. संचितात सुद्धा आपली जी काय भर पडलेली आहे, ती सुद्धा भर हळूहळू, त्याचा ढीक सुद्धा आपला हळूहळू शांत होतो आणि एक दिवस ते नामस्मरणाने संचित पूर्णपणे जळून जातं. क्रियमाण स्वातंत्र्यात मी हरिनामात सगळी कर्म करतो आणि या जन्माचं जे काय मला फळ मिळायचं आहे, म्हणून या पाप पुण्यात्मक ते मिळत राहतं. पण हरिनामामध्ये त्या मिळणाऱ्या पापपुण्यात्मक फळाचाही विचार अंतःकरणातनं निघून जातो. म्हणून इथे काय आहे, ही जी हरिनाम करणारी जी घेणारी वाणी आहे, ती अन्य विचारात जात नाही. आणि अन्य विचारात गेली नाही तर ती पाप कुठनं करणार. म्हणजे अशा पद्धतीने पापी विचार जो आहे, म्हणजे उदाहरणार्थ दुसऱ्याचं काही लुटावं, दुसऱ्याला काही त्रास द्यावा, हे कुठले विचारच निघून जातात. कारण दुसरा सिद्ध कसा होईल, कारण का प्रत्येक येणारी व्यक्ती, वस्तू, पदार्थ हा हरिरूपच आहे. इथे दुसरा नावाची गोष्टच नाहीये. मग दुसरा नावाची गोष्टच नाही तर मग मी माझ्या बाजूनी दुसरा हा सिद्ध करून पाप कुठे करणार. अशा पद्धतीने सर्वत्र हरिभाव अंतःकरणात तयार होतो. म्हणून नारायण हरी उच्चार नामाचा, कायम हरिनामाचा उच्चार, म्हणजेच नारायण हरीचा विचार जर मी केला तर मग मात्र तेथे कळीकाळ नावाची जी गोष्ट आहे ती मला अजिबात त्रास देऊ शकत नाही, असा हा दुसऱ्या चरणाचा विचार आहे. मग पुढचा तिसरा चरण जो आहे, तेथील प्रमाण नेणवे वेदासी, ते जीव जंतुसी केवी कळे. आता तेथील प्रमाण, आता ब्रह्माप्रमाणेच पुन्हा जाणीव नेणीव भगवंती नाही, म्हणजे ब्रह्मस्वरूपाप्रमाणेच भगवंत म्हणजे हरी आहे. मग याचा अर्थ काय आहे, ब्रह्म अतर्क्य आहे, ब्रह्मस्वरूपासंबंधी विचार करता येत नाही. मग आता तसं काय आहे, तितकाच हरी सुद्धा अतर्क्य आहे. बस, मग तो आकळतो कशामुळे, तो कळतो कशामुळे, तो हरिनामामुळे कळतो. हरी सुद्धा कसा आहे, स्वसंवेद्यच आहे. लक्षात घ्या, कारण ब्रह्मच हरी झाला असेल तर हरी सुद्धा स्वसंवेद्य आहे. हरी सुद्धा ज्ञानेंद्रियांना आपल्याला दिसतो, कळतो वगैरे जो आहे ना, ते जे कळणं आहे ना, ते वरवरचं कळणं आहे. ते आपल्याला वरवरचं कळणं आहे, ते रूपातलं कळणं आहे. पण जेव्हा मी हरिनाम घ्यायला जातो आणि हरिनाम घ्यायला सुरुवात करतो, तेव्हा माझ्या लक्षात येतं, माझ्या लक्षात आलं पाहिजे. माझ्या लक्षात काय येतं की अरे त्याचं रूप आणि त्याचं नाम या दोघांमध्ये अभेद आहे. मग आता आपल्याला त्या रूपातलं खरं कळणं जे आहे ना, ते कळून घ्यायचं असेल तर हरिनामाशिवाय पर्याय नाही. म्हणून इथे काय आहे
की नामाचं महात्म्य कसं आहे ते अकृत्रिम आहे हे सांगण्यासाठी तेथील प्रमाण नेणवे वेदासी ही भूमिका मांडलेली आहे. की नाम कसं आहे, जितकं ब्रह्म अकृत्रिम आहे तेवढंच नाम अकृत्रिम आहे. म्हणून नामाचं महात्म्य अजूनपर्यंत कोणी मोजू शकलेला नाही आहे. म्हणून ते नामाचं महात्म्य मोजू शकत नसेल, आता ब्रह्मस्वरूपाचं मोजमाप घेता येत नाही, मग तसंच नामाचंही महात्म्याचं मोजमाप घेता येत नाही. अहो नामानी काय होत नाही, नामानी सगळं काही होतं. मग नाम आणि नामीचा आभेद, मग ब्रह्म आणि नाम यांच्यामध्ये आभेद म्हणजे झाला की नाही ब्रह्मरूप नाम घेऊन. मग ते जीवजंतूची केवी कळे. मग अज्ञानी जीवांना, जीवजंतू म्हणजे काय, अशा माझ्यासारख्या अज्ञानी जीवांना कसं कळणार. अरे मग कळून घ्यायचं असेल तर ज्ञानदेव म्हणतात तसं नाही. बस एवढाच विचार जर मी नामस्मरणाचा सतत पुढे नेत राहिलो तर नामाने अकृत्रिम ब्रह्मस्वरूपता साधते. म्हणजे हरिरूपता साधते, तीच ब्रह्मस्वरूपता आहे. जितकं ब्रह्म अकृत्रिम आहे तेवढंच हरी सुद्धा अकृत्रिम आहे. मग आता काय म्हणायचं, कमी कष्टात पाहिजे का जास्त कष्टात पाहिजे. जास्त कष्टात पाहिजे तर जा तू कुठे, योगलक्षणा भक्तीत जा तू ज्ञानलक्षणा भक्तीत. आणि कमी कष्टात पाहिजे असेल तर ये नामलक्षणा भक्तीत. अशा पद्धतीने मी जर का कमी कष्टात फक्त जर का मला माझ्या हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल, म्हणजे ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर माझ्यावर एकच जबाबदारी, नाम निष्काम व्हावे. बस एका विठ्ठलाच्या म्हणूया एकरूपतेशिवाय मला आता दुसरं काही नको. वारकऱ्यांचं जीवन तसंच असतं. वारकरी प्रत्येक वेळी आपल्याला विचार तयार करतो, बस मला नाम घ्यायचं आहे, मला आळंदीला राहायचंय, मला पंढरपूरला राहायचंय, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय, रोज दर्शन घेणार, इंद्रायणी नदीत स्नान करणार आणि हरिभक्ती करणार, प्रत्येकामध्ये त्या हरीला पाहणार. असं करता करता मला काही त्या तत्वज्ञानाचा विषय नाही, कारण माझी तेवढी बुद्धीच नाही. एवढ्याच्या जीवावर तो वैकुंठात जातो, वैकुंठ लोकात जातो, म्हणजेच काय आहे, क्रममुक्त होतो. आणि हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. तो दुर्लभ नर जर का मी असेल तर मग हरी जर का मी विचारांनी हरीच्याकडे बघितलं तर मग मला माझ्या आनंदाकडे जाण्याची या पृथ्वी तलावरच व्यवस्था होते. म्हणून इथे काय आहे, बाकी साधनं अवघडच आहे. मग कष्टप्रद साधन नसलेलं, कष्टप्रदता नसलेलं साधन कोणतं आहे, तर ते केवळ हरीचं साधन आहे. म्हणजे हरिमुखे म्हणा हेच साधन आहे. म्हणून शेवटी काय म्हणायचं, या चरणाचा शेवट जर करायची वेळ आली तर काय करा, जास्त फंद निर्माण करू नका, जास्त गोंधळ निर्माण करू नका. मग काय करा, फक्त नाम घ्या. मग संत श्री गुरूंचं सांगणं काय आहे की अरे तुम्ही नाम घ्या, आणि तुम्ही नाम घेतलं तर सहज ब्रह्मरूप व्हाल, अशी भूमिका आपल्या पुढे मांडतात. म्हणून हरिनाम घेण्याशिवाय मला काहीही पर्याय नाही, अशी एक भूमिका आपल्या पुढे तयार होते. आता शेवटचा जो चरण आहे, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. आता ज्ञानदेव काय म्हणतात, नाम सतत विनाशयात सुरू राहणे हेच त्या नामाचं फळ आहे, नाम घेण्याचं. हा विचार आपल्याला लक्षात आला पाहिजे की सहजता ही प्रत्येक ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये आपण एखादी जी काय विचारधारा आहे की जग नावाची गोष्ट मिथ्या आहे, जगातले पदार्थ मिथ्या आहे, त्याने अज्ञानाची निवृत्ती होते आणि पुन्हा त्या ज्ञानाची प्राप्ती होते. पण ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर ती प्राप्ती दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय असली पाहिजे. पण इथे मात्र काय आहे, नाम घेत राहा अशी भूमिका आपल्या पुढे मांडली जाते. आणि मग नामाचं फळ मला काय मिळतं, अहो अंतःकरण शुद्ध होतं, आनंद रूपता मिळते, हे सगळी फळं मिळतातच. पण ॲडिशनल फळ मला काय मिळतं, तर नामसाधनेचं फळ हे नाम सतत सुरूच राहतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तिथे साध्य साधन भाव संबंधच नाहीये. नामस्मरण एकदा सुरू झालं की ती गाडी बंद पडतच नाही, ती गाडी आत्मरूप होऊनच काय होऊन जाते, शांत होऊन जाते. म्हणून या देहाची गाडी काय आहे, ती नामामध्ये ती जोडली पाहिजे. नामसाधनेच्या गाडीला जोडली की मग मला काही अडचण नाही. म्हणून हरीशी तर ऐक्य होतच, काही अडचण नाही. पण काय आहे, या नामामुळे मात्र माझ्या अंतःकरणामध्ये गोड प्रेमभाव तयार होतो. आणि तोच प्रेमभाव काय होतो, सर्वांमध्ये तो पाझरतो आणि प्रत्येकामध्ये मात्र काय होऊन जातं, ते हरिप्रेम सहज ओसंडत राहतं. आणि असं जे काय
नाम घेणाऱ्याच्या आयुष्यात जो म्हणूया फलरूप आपल्या पुढे जो सर्वत्र हरिभाव असा हरिप्रेम असा जो एक अंतःकरणाचा विभाग दिसतो तो मात्र अतिशय सुंदर असतो. म्हणून श्री तुकाराम महाराज म्हणतात, मुक्तीवरील भक्ती जाणं अखंडमुखी नारायण. अहो मुक्ती मिळाली हो ज्ञानलक्षणेनी, पण मुक्तीवरची भक्ती काय आहे तर ती नामभक्ती आहे. आणि नामभक्ती काय आहे तर अखंडमुखी नारायण. अखंड नामस्मरण हे सतत सुरू आहे. मग मी काय करायचंय, मी फक्त नाम घेत राहायचंय, नाम घेत राहायचं. सर्वत्र हरीमध्ये सर्वत्र हरीला पाहायचं, सर्वत्र हरीशीच व्यवहार चाललाय असा विचार करायचा आणि सर्व व्यवहार प्रेमाचा करायचा. अवघाची संसार सुखाचा करीन. अशा पद्धतीने प्रेमाचा संसार करायचा. आणि प्रेमाचा संसार करता करता मग तुकाराम महाराज म्हणतात तसं आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. या पद्धतीने तो सहज त्या वैकुंठ लोकी जातो. म्हणून इथे सर्वत्र वैकुंठ केले असे. मग आता सर्वत्र वैकुंठ भाव हा वैकुंठी न जाताच पृथ्वी तलावर जर मिळत असेल तर काय करायची काळजी करायचं कारण आहे. हा केवळ हरिनामाने मिळणारा परिणाम आहे. आणि तो जर हरिनामाने मिळणारा परिणाम मला गोळा करायचा असेल तर मग मला नामरूपता म्हणजे पुन्हा नाम घेण्याशिवाय मला काय पर्याय आहे. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती ह्यापेक्षा वेगळी काय आहे. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये भरला घनदाट हरी दिसे, नंतर रिता ठाव या राघवे विण नाही, आणि पुन्हा त्रिभुवन संचले विठ्ठले का. अहो हे हरिनामाने मिळतंय ना. मग इथे काय आहे, नामाचा विचार जेव्हा करायची वेळ येते नामाने थेट हे बाजूला करा ते बाजूला करा भूमिकाच नाही हो. इथे ज्ञानलक्षणा भक्तीमध्ये हे जग मिथ्या ठरून तो अनासक्त वृत्तीचा विचार आपल्या अंतःकरणात तयार करावा लागतो. खूप मोठी त्रेधा तिरपीट होते माझी. आपण नामाने थेट अन्वयाची भाषा, सर्वत्र हरिभाव. अरे काय आहे, हरिनाम जे आहे, राम विठ्ठल जे आहेत ना तेच सर्वत्र भरलेले आहेत. तू त्या रामाला आणि विठ्ठलाला सर्वांमध्ये पहा. एवढी भूमिका सदा रामी प्रीती धरावी अशा पद्धतीने श्री समर्थ मांडतायत. मग ही भूमिका मला केवळ एका नामस्मरणाने मिळते. म्हणून नामामध्ये थेट अन्वयाची भाषा आहे. तिथे कुठे अध्यारोप अपवादाची भूमिकाच नाही, थेट अन्वय आहे. मग नामामध्ये अन्वय असेल तर तो काय पद्धतीने व्यक्त होईल. मग ते म्हणतायत की तो व्यक्त होताना मी माझे न करी या पद्धतीने होईल. कारण मी आणि माझं तिथे संपलेलं असेल. मग माझ्या भजनी प्रेम धरी, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, नामाच्या भजनात प्रेम तयार होतं म्हणून तो नामातच जातो. आणि त्याचा परिणाम काय होतो, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. म्हणजे अशी ही ज्ञानोत्तर भक्ती, सर्वत्र नमस्कार भाव, सर्वत्र विठ्ठल भाव असा या म्हणूया हरिनामाच्या निमित्ताने मला मिळतो. म्हणून भक्तीची मजा म्हणजे भक्ताची मजा ही काही औरच असते. आणि ती जर का और मजा जर का मला घ्यायची असेल, और पद्धतीने और मजा घ्यायची असेल तर हरिनाम घेण्याशिवाय काय मला पर्याय आहे. म्हणून ज्ञानदेवा फळ नारायण पाठ. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की नाम हे सतत चालू राहणं हाच त्या नारायण नारायण म्हणण्याचा फायदा आहे, हाच ते नारायण नारायण म्हणण्याचं फळ आहे. आणि सर्वत्र वैकुंठ भाव पसरणं हा या अभंगाचा खरा मुख्य भूमिकेचा विचार आहे. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही यांनी या अभंगाची सुरुवात केली. आणि ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हा उपसंहार आहे. म्हणजे उपक्रम आणि उपसंहारामध्ये एक वाक्यता आहे. म्हणजे उपक्रमामध्ये सुद्धा भगवंत सांगितला आणि मी भगवंत रूप होणं म्हणजे नामस्मरणाचं फळ काय तर मी भगवंत रूप होऊन माझं नाम सतत चालू राहतं. आणि मध्ये मात्र काय आहे, साधन कसं करायचंय हा विचार मांडलेला आहे. अत्यंत उत्कृष्ट अभंग रचना आपल्या पुढे श्री ज्ञानदेवांनी मांडलेली आहे. त्याचं आज आपण थोडंफार चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज इथे आपलं चिंतन पूर्ण झालेलं आहे. तर इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत्. श्री पांडुरंगाय नमः.